ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अस्मिता म्हणते, चला आता तरी अर्जुन घरात दिसेल, नाहीतर तो घरीच नसायचा. तर सायली म्हणते, माझ्यासाठीच पुरावे शोधायला जायचे. तर अस्मिता म्हणते, माहीत आहे, मला मस्करी करते. तर त्यानंतर सायली सगळ्यांचे आभार मानत म्हणते, खरं तर आभार मला तुम्हा सगळ्यांचे मानायचे आहेत. तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी इतक्या खंबीरपणे उभे होता की त्यामुळेच मला लढण्याचं बळ मिळालं. तर अर्जुन म्हणतो, हो अगदी खरं आहे, तुम्ही सर्वजण होता म्हणूनच तर हे शक्य झालंय. मी ही लढाई जिंकू शकलोय, परंतु आपली लढाई संपलेली नाहीये. आपली लढाई अजून बाकी आहे. सायलीवरचे आरोप आपल्याला खोडून काढायचे आहेत. ती या सगळ्यांमध्ये निर्दोष आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर अश्विन अर्जुनला म्हणतो, दादा तू काळजी करू नकोस, आम्हाला खात्री आहे आणि आम्हाला विश्वास आहे तू ते करशीलच, परंतु आता वहिनीची काळजी घेणे जास्त महत्वाचं आहे. तर त्यावेळी कल्पना ताई म्हणतात, सायली अर्जुन जा, तुम्ही रूममध्ये जा, फ्रेश व्हा आणि थोडा वेळ आराम करा. तर श्वेता सायलीला म्हणते, हो सायली ताई, तू खूप थकल्यासारखी दिसतेस, तुला आरामाची गरज आहे. जा तू फ्रेश होऊन घे, मी तुझ्यासाठी चहा किंवा कॉफी घेऊन येते. आता सायली आणि अर्जुन रूममध्ये जाणार, परंतु त्यावेळी अर्जुन त्याच्या हातात असणार त्या छोट्याशा पुडीत बांधलेलं मंगळसूत्र काढतो आणि सायलीला म्हणतो, हे मंगळसूत्र गळ्यातून काढत असताना तुला काय वेदना झाल्यात हे मी स्वतः पाहिलं आहे. अर्जुनला ते सर्वक्षण आठवतात. आता अर्जुन स्वतःच्याच हाताने सायलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि त्यानंतर सायलीचा हात हातात घेत अर्जुन सायलीला वचन देत म्हणतो, बायको तुझ्यावर ही वेळ मी आयुष्यात कधीही येऊ देणार नाही. सायली म्हणते, हे मंगळसूत्र हे सौभाग्याच लेणं म्हणजे माझ्या जीवापेक्षाही मला महत्वाचं आहे. ते काढत असताना मला वेदना झाल्यात, परंतु आज तुम्ही मला मंगळसूत्र घालून माझा आनंद परत मला दिला आहे, माझा सौभाग्य मला परत दिलात. सर्वांना सायली अर्जुनचा अभिमान वाटत असतो. अभिमानाने सर्वजण त्या दोघांकडे पाहत असतात, परंतु सायलीची ती अवस्था पाहून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी असतं. तर त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो, सायली चल, तुला आरामाची गरज आहे, आम्ही आलोच. असं म्हणत सायली अर्जुन रूममध्ये निघून जातात. तर आता कल्पना ताईंना त्या दोघांची काळजी वाटत असते. आता हे वातावरण कसं प्रेश करावं हे चैतन्यला अगदी बरोबर माहीत असतं. चैतन्य म्हणतो, बरं अस्मिताई, तू तर आज कोर्टात आली नव्हतीस ना, म्हणजे जेवण तर बनवून झालं असेल ना, जेवणाची तयारीही करून ठेवली असशील. तर अस्मिता म्हणते, मी आज कोर्टात आले नव्हते, पण मी ऑफिसला तर गेले होते, मी काही घरी जेवण बनवत बसले नव्हते. तर अश्विन म्हणतो, अरे याला काय अर्थ आहे, नाही नाही, हे अजिबात आवडलेलं नाही. खरं तर ही गोष्टच आम्हाला आवडली नाही की सायली वहिनी खरी आली आहे आणि काही गोडाचंच बनवलं गेलं नाही. नाही, सायली वहिनी खरी आली म्हणजे काहीतरी गोडाचं बनवलंच गेलं पाहिजे. तर प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे, मी बनवते, शिरा बनवते, चालेल ना. तर त्याच वेळी श्वेता नाटक करत प्रतिमा आत्यांना म्हणते, प्रतिमा आत्या थांबानात तुम्ही, मी आता सायली ताईला चहा किंवा कॉफी देऊन येते आणि त्यानंतर मीच बनवते ना. असं म्हणत आता श्वेता पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करत असते. तर त्यावेळी प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे. इथे श्वेता मनातच विचार करते आणि म्हणू लागते, आम्ही एवढे प्रयत्न करूनही ही सायली खरी आलीच, परंतु येऊ देत आमची ही 6 जणांची टोळी त्या सायलीला सुखाने जगू देणार नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन सायलीला जवळ घेतो, तिला सावरतो, त्याला खूप वाईट वाटत असतं. अर्जुन सायलीला म्हणतो, मी तुला कितीही सॉरी म्हटलं ना तरी सुद्धा ते कमीच आहे, मलाच खूप या सगळ्याचं वाईट वाटते. तर सायली म्हणते, आता सगळं काही विसरा ना, मी आता तुरुंगाच्या बाहेर आले आहे ना. अहो या सगळ्यात खरं तर तुमची काहीच चूक नव्हती, या सगळ्यात तुमचा काहीच दोष नाहीये,
पण खरं सांगू का, आज मी तुरुंगाच्या बाहेर आहे. ते फक्त तुमच्यामुळे, तुमच्या प्रयत्नांमुळे. अर्जुन म्हणतो, हे सगळं मला मान्य आहे. परंतु मी माझ्या बाळाला प्रॉमिस केलं होतं की मी जगातला बेस्ट बाबा होईन, परंतु आतापासूनच मी त्याची नीट काळजी घेऊ शकलो नाही. तुला आणि त्याला खूप काही गोष्टी सहन कराव्या लागल्यात, जेलमध्ये राहावं लागलं. या गोष्टीचं मला खरंच खूप वाईट वाटते आणि त्यासाठी मी स्वतःला नाही माफ करू शकत. तर सायली म्हणते, असं काही नाहीये बाळाने हे सुद्धा बघितले, त्याच्या बाबाची लढाई, त्याच्या बाबाने कोर्टात दिलेली ती लढाई, आणि त्याच्या आईला कसं सुखरूप बाहेर आणलं हे तुमच्या बाळाने पाहिलं आहे. आणि आत्तापासूनच बाळाला या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या आहेत. त्याने हे स्वतः अनुभवलं आहे आणि म्हणूनच आता बाळाच्या मनात तुमच्याबद्दलचा अभिमान वाढला आहे. बाळाला त्याच्या बाबांचा खूप अभिमान वाटतोय. तर अर्जुन सायलीला विचारतो, खरंच? सायली म्हणते, हो खरंच. आता अर्जुन सायलीच्या पोटावर हात ठेवून हीच गोष्ट बाळाकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यावेळी क्षणार्धात बाळाने केक मारत अर्जुनला होकार दिलेला असतो. आता मात्र अर्जुनचा आनंद काही गगनात मवत नसतो. अर्जुन म्हणतो, बाळाने केक मारली, माझ्या बाळाने. तर सायली सुद्धा खूप हसू लागते. अर्जुन म्हणतो, आज पहिल्यांदा माझं बाळ त्याच्या बाबाशी पहिल्यांदा बोलला आहे. मला इतकं भारी वाटते ना, मी काय सांगू. थँक यू सो मच बाळा. तर सायली म्हणते, बाळ केव्हापासूनच हातपायची हालचाल देऊ लागला आहे. तर सायलीला अर्जुन म्हणतो, हो पण मला आज ते सगळं काही अनुभवता आलं आहे. तर सायली म्हणते, हो आणि या पुढचे 2-3 महिने बाळ असंच प्रतिसाद देत राहणार. तुम्ही जे काही बोलाल तर तुमच्या भाषेत तुम्हाला ते उत्तर देत जाईल. आता तुम्हाला ते सगळं काही जाणून घ्यायचं आहे. पण आता तुमचं बाळकही माझ्या पोटात शांत बसणार नाही. तर अर्जुन म्हणतो, तसं तर बाळाची आई सुद्धा शांत बसत नाहीये, ती तरी कुठे शांत बसते. अर्जुन सायलीला म्हणतो, आता फक्त आराम करायचा आहे, बाकी काही करायचं नाही. तर सायली अर्जुनला म्हणते, खरंच आपल्याकडे आराम करायला वेळ आहे का हो? मला सतत भीती वाटते. बाकीच्या मुली अजून सापडल्याही नाहीयेत. त्या मुली कुठे असतील, कशा असतील, आपल्याला काहीच माहीत नाहीये. हे बघा, त्यांना लवकरात लवकर शोधून काढल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही. अर्जुन सायलीला म्हणतो, तू काळजी करू नकोस, मी आहे ना. मी लवकरात लवकर मुलींचा शोध घेईन आणि ह्या सगळ्या गोष्टीचा शोध सुरू आहे. मुली सापडतील. तू नको ना एवढी काळजी करूस. त्यामुळे आता फक्त तू आराम कर, नको विचार करूस. तर सायली अर्जुनला म्हणते, जेव्हा माझ्या डोक्यात विचारांचा गुंता होतो ना, त्यावेळी मला ती पद्धत वापरल्याशिवाय चैन पडत नाही. आपली ती पद्धत तुम्हाला माहीत असेलच ना. आता सायलीच बोलणं अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुन म्हणतो, हो चालेल, ठीक आहे. व्हीट बोर्ड काढू. तर अर्जुन लगेच व्हाईट बोर्ड काढायला जातो आणि तो सगळा सेटअप लावत असताना अर्जुन सायलीला म्हणतो, एक काम कर, चैतन्यला सुद्धा बोलावून घे, त्याला या सगळ्याचे डिटेल्स माहीत आहेत. तर सायली आता चैतन्यला बोलवायला जाणार. तर अर्जुन म्हणतो, थांब, कॉल कर ना. तर त्यावेळी सायली आता चैतन्याला कॉल करते आणि म्हणू लागते, भाऊजी थोडा वेळ वर येता का. तर त्यावेळीस चैतन्याने होकार दिलेला असतो. परंतु इथे आता श्वेता सायली आणि अर्जुनसाठी चहा कॉफी घेऊन येत असते. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन त्यांच्या कामाला सुरुवात करतात. सायली आणि अर्जुन प्रत्येक गोष्टीचा विचार करतात आणि ते प्रत्येक मुद्दे ते बोर्डवर लिहून काढत असतात. घडलेला प्रत्येक घटनाक्रम ते लिहून काढत असतात. आणि त्याचवेळी श्वेता त्यांच्या रूमच्या बाहेर उभी असते. सायली अर्जुन नक्की काय बोलतायत यावर ती लक्ष ठेवून असते. इथे सायली अजून काही पॉइंट आठवतात का या सगळ्याचा विचार करत असते. तर अर्जुन सायलीला विचारतो, अजून काही मुद्दे आहेत का, तुला आठवतायत का. आता सायली अर्जुनमध्ये डिस्कशन सुरू असतं आणि श्वेता ते ऐकण्याचा प्रयत्न करते. परंतु त्याचवेळी तिथे चैतन्य येतो
आणि श्वेताला आवाज देत म्हणतो, श्वेता. आता मात्र श्वेता घाबरते. ती लगेच मागे वळते. तर चैतन्य तिला विचारतो, श्वेता, तू इथे काय करतेस? तर आता श्वेताच्या हातात असणारा चहाचा मग पाहून आता चैतन्य विचारतो, अच्छा, सायली वहिनीसाठी चहा घेऊन आली होतीस का? तर त्यावेळी श्वेता म्हणते, अर्जुन सरांची कॉफी सुद्धा होती. तर चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे, मी आताच जात होतो, मी देतो. तर श्वेता आता तो ट्रे चैतन्याच्या हातात देते आणि तिथून निघून जात असते. परंतु त्याचवेळी चैतन्य तिला आवाज देत म्हणतो, एक मिनिट श्वेता. आता मात्र श्वेता तिथेच थांबते, पण घाबरलेली असते. आता चैतन्य श्वेताला प्रश्न करत म्हणतो, श्वेता, आपण एकमेकांना ओळखतोय का? म्हणजे या अगोदर आपण कुठे भेटलो आहोत का? कोर्टात किंवा कुठल्या केसच्या संदर्भात? आता मात्र श्वेता घाबरते. तर चैतन्य म्हणतो, म्हणजे मला असं वाटते की आपण या अगोदर कुठेतरी भेटलोय, कोर्टात किंवा केसच्या संदर्भात नसलं तरी मैत्री थ्रू तर नक्कीच भेट झाली असावी, असं मला तरी वाटते. तुला काही आठवतं का? आता मात्र श्वेता घाबरलेली असते. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया खूप चिडलेली असते. सायलीच घरी जाणं हे प्रियाला सहन होत नसतं. प्रिया म्हणते, ते सायली इथे पुढच्या सेलमध्ये असायची आणि तिला पाहिलं ना की डोळ्यांना असं गारगार वाटायचं. तर त्यावेळी सीमाताई प्रियाला म्हणतात, अगं पण ती आता तिच्या घरी गेली आहे. आता सीमाताईंच्या या बोलण्यावर प्रिया त्यांच्यावर अशी काही चिडते आणि म्हणते, काय माझ्या जखमेवर मीठ चोळतेस का? तुला बरं वाटलं असेल ना? म्हणजे तुला हे दाखवून द्यायचं आहे ना की सायली घरी गेली आहे, मी कशी इथे चढते? बोल बोल. हेच बोलायचं असेल की मी आयुष्यभर इथेच चढणार सायली, पुन्हा इथे कधीच तुला दिसणार नाही. बोल. हेच बोलायचं असेल ना? प्रिया काय बोलत असते तिलाच भान नसतं. सीमाताई मात्र शांतच होतात. प्रियाची बडबड काही थांबत नसते. प्रिया पुढे सीमाताईंना म्हणते, तुला हेच म्हणायचं असेल ना की तिचा नवरा येऊन तिला अलगदपणे सोडवून गेलाय, पण तुझा नवरा तो तर तुझ्याकडे बघत सुद्धा नाहीये, तो तुला भेटायला सुद्धा येत नाही, असंच म्हणायचं असेल ना? बोल ना बोल. आता मात्र सीमाताई घाबरतात. तर प्रियात यांना म्हणते, बोल ना, पटकन बोल. तर त्यावेळी सीमाताई प्रियाला म्हणतात, डोकं फिरल्यासारखी वागू नकोस. प्रिया म्हणते, हो, माझं डोकंच फिरलं आहे. त्या सायलीने माझं डोकं फिरवलं, त्या अर्जुनने माझं डोकं फिरवलं. जी मुलगी इथे सडत असायला हवी होती ती आज तिच्या घरी गेली आहे आणि घरी जाऊन लाड करून घेतीय. प्रिया पुढे म्हणते, आणि ज्या मुलीने जगावर राज्य करायला हवं ती मुलगी इथे सडतीय चार भिंतींच्या आड. प्रिया खूप चिडलेली असते. ती मोठमोठ्याने बोलत असते. तर सीमाताई आता प्रियाला म्हणतात, अगं बाई शांत हो, जेलर मॅडम इथे आल्या ना तर प्रॉब्लेम होईल. तर प्रिया म्हणते, होऊ देत, मी नाही घाबरत. मी अख्ख्या जगाला ओरडून सांगेन माझ्यावर अन्याय झाला आहे आणि हे मी ओरडून ओरडून सांगेन. माझ्यावर अन्याय करणारी इथे सायली अर्जुन आहेत. ती सायली आता इथे असायला हवी होती, पण ती इथे नाही, तर मी इथे नाही असं होऊन चालणार नाही आणि मी तिला सोडणार नाही, मी तिला सुखाने जगू देणार नाही, असं म्हणत प्रिया राग व्यक्त करत असते. प्रिया पुन्हा पुन्हा एकच वाक्य बोलत असते, मी नाही सोडणार तिला, मी सोडणार नाही, मी तिला परत इथे आणेनच. तर कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात, अगं बाई शांत हो. परंतु शांत होईल तर प्रिया कुठली? कारण आता सायली घरी गेलं म्हटल्यावर प्रिया काही शांत होणं शक्यच नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, श्वेता घाबरलेली असते. चैतन्याच्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं हे श्वेताला कळत नसतं. तर श्वेता म्हणते, नाही, मला तरी तसं काही आठवत नाहीये. तर चैतन्य म्हणतो, सॉरी, खरं तर हे उत्तर तू मला या अगोदर सुद्धा दिलं होतं, तरी सुद्धा मला असं का वाटतंय की माझी आणि तुझी भेट झाली आहे. कारण ज्यावेळी मी तुला आश्रमात पाहिलं तेव्हा मला असं वाटलंच नाही की आपण पहिल्यांदा भेटतोय. तर आता श्वेता घाबरलेली असते. श्वेता म्हणते, मला आठवत नाहीये मी
जाऊ का? मला बाकी कामही आहेत. तर चैतन्य म्हणतो, बरं ठीक सॉरी. हा आता चैतन्य सायली अर्जुनच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो, हॅलो ही घ्या तुमच्यासाठी गरमागरम कॉफी आणि सायली वहिनीची गरमागरम चहा. तर त्यावेळी चैतन्य म्हणतो, मी एकमेव असा जगातील पहिला पाहुणा असेल ना की जो स्वतः चहा कॉफी घेऊन येतो. तर अर्जुन चैतन्याला म्हणतो, पाहुणा आहेस का? मग ज्या चैतन्य मागे फिरतो तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, ए थांब, काय चाललंय तुझ? तर त्यावेळी चैतन्य तो बोट पाहतो आणि म्हणतो, तुमचं काय चाललंय वहिनी? तुला आराम करायचा नाहीच आहे ना? तर अर्जुन म्हणतो, तुझ्या या वहिनीला मी सांगून सांगून थकलो आहे, पण तुझ्या वहिनीला काही ऐकायचंच नाहीये. तर चैतन्य म्हणतो, वहिनी काय चाललंय हे? तू थोडा आराम कर ना. तर सायली म्हणते, भाऊजी मला आराम करास कसा भेटेल सांगा ना? राहून राहून मला एकाच गोष्टीची काळजी वाटते, मला भीती वाटते. बाकीच्या मुली अजूनही सापडल्या नाहीयेत, त्यांच्या बाबतीत काही चुकीचं घडायला नको. आणि भाऊजी आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये, आपल्याला लवकरात लवकर या मुलींचा शोध घ्यायला हवा. आता चैतन्यला ही गोष्ट पटत असते. चैतन्य म्हणू लागतो, हो वहिनी तुझं म्हणणं अगदी खरं आहे, तू बोलतेस तेही पटते, पण काय वाटते तुला? काय अंदाज असेल तुझा नक्की हे सगळं काही कसं घडलं असेल, कुठून सुरुवात झाली असेल? तर सायली म्हणते, हे जे काही घडलंय त्यावरून मला एकच गोष्ट कळते की ह्या गोष्टी घडण्या अगोदर प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत मला तरी असं वाटते की ज्या व्यक्तीने हे घडवून आणलंय त्या व्यक्तीचा अगोदरपासूनच माझ्या हालचालींवर बारीक लक्ष होता. ती व्यक्ती माझ्यावर लक्ष ठेवून होती. म्हणजे बघा ना, सगळ्या गोष्टींचा घटनाक्रम पाहिला म्हणजे वात्सल्य आश्रमची संस्था म्हणून नोंद होणं, त्या संस्थेची संस्थापक म्हणून मी काम पाहणं, त्या कामाची सगळी जबाबदारी माझ यावर येणं, या सगळ्या गोष्टींचा त्या व्यक्तीने अभ्यास केला होता. त्याला ही गोष्ट माहीत होती की आश्रमात आता काही झालं तरी अगोदर मला पकडलं जाणार, त्या सगळ्याचे आरोप माझ्यावरच येणार आणि म्हणूनच मला अडकवणं सोपं होईल. तर अर्जुन म्हणतो, फक्त एवढंच नाही, सिनियरने त्याची प्रॉपर्टी तुझ्या नावे केली तिथपासून प्रत्येक गोष्टी त्या व्यक्तीला माहीत आहेत. कारण त्या व्यक्तीने अशी खेळी खेळली की सोनलला त्याने तुझ्या नावावर असणाऱ्या जागेवर ठेवलं. म्हणजेच त्या व्यक्तीला हे माहीत होतं की ती जागासुद्धा तुझ्या नावावर आहे. आता सायली उठून त्या बोर्डाकडे येते आणि लगेच त्या पॉइंटला गोल करते आणि अर्जुनला विचारते, तुम्ही दोघे या जागेवर जाऊन आलात का? तर अर्जुन म्हणतो, नाही, परंतु आम्ही त्या जागेवर जाणारच आहोत. तर सायली म्हणते, चला मग आपण आता लगेच निघायला हवं. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे तुला असं वाटते की तू सुद्धा आमच्या सोबत येणार आहेस का? तर सायली म्हणते, खूप प्रश्नच नाही. अर्जुन म्हणतो, नाही, अजिबात नाही, तू आम्हाला हेल्प करतेस हे आमच्यासाठी खूप आहे, तेवढंच पुरेस आहे. पण त्या पलीकडे तू कुठेही जाणार नाहीयेस. तुझ्या या अवस्थेत मी तुला कुठेही बाहेर घेऊन जाणार नाही. तर सायली अर्जुनला म्हणते, तुम्हाला वाटते का की या परिस्थितीत मी आराम करू शकेल? उलट मी जर इथे राहिले ना तर मला त्रास होत राहील, सतत त्या गोष्टी मला आठवत राहतील. त्यामुळे मी तुमच्यासोबत येते. चला आपण लगेच निघूयात आता. सायली काही ऐकणार हे अर्जुनला व्यवस्थित माहीत असतं. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, परंतु मला फक्त इतकंच वाटते की अवस्थेत तुझी दगदग व्हायला नको, तुला त्रास व्हायला नको. तर सायली अर्जुनला म्हणते, मला माझ्या मुलींना शोधायचं आहे. मग माझ्या मुलींना शोधत असताना माझी दगदग का होईल? अर्जुन म्हणतो, ठीक आहे. तर चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी आहेच बाहेर. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, घरातील सर्वजण एकत्र बसलेले असतात. घरात आनंदाचं वातावरण असतं. सायली परत येणं हेच त्यांच्यासाठी खूप मोला असतं. तर अस्मिता म्हणू लागते, आज तर मी सायलीसोबत भरपूर गप्पा मारणार आहे. इथे श्वेता किचनमधून
या सगळ्यांचं बोलणं ऐकत असते. ती शिरा बनवत असते, पण तिचा लक्ष घरातील प्रत्येक व्यक्तीवर असतो. तर इथे प्रतिमाहत्या कल्पना ताईंना म्हणतात, कल्पना सायलीचा आराम करून झाला ना की त्यानंतर आपण तिला मंदिरात घेऊन जाऊया. आता सर्वजण सायरीची काळजी घेण्याचा विचार करत असतात. तिला काय करायला हवं, तिने काय करायला नको, या सगळ्याचा विचार प्रत्येक जण करत असतात. तर त्यावेळी अश्विन म्हणतो, या सगळ्यात महत्वाचं आहे ती म्हणजे सायली. वहिनीची सोनोग्राफीची अपॉइंटमेंट मी लगेच अपॉइंटमेंट बुक करतो असं म्हणत आता अश्विन सायलीची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी फोन करायला घेतो. आता हे सगळं ऐकून श्वेता खुश होते आणि म्हणू लागते, हे लोक काही केल्या आता सायलीला काही घराबाहेर पडू देणार नाहीत आणि सायलीला काही इन्व्हेस्टिगेशन करताही येणार नाही. तिच्याकडून बोलता बोलता ही गोष्ट मात्र काढून घेता येईल की नक्की अर्जुनच काय चाललं आहे. इकडे चैतन सर्वांना म्हणतो, वा तुमचं तर जोरदार प्लॅनिंग चालू आहे सायली, वहिनीची काळजी घ्यायची कशी ते. तर त्यावेळी अस्मिता म्हणते, हो, कारण आता ती आमच्या ताब्यात आहे. तर गौरी चैतन्याला विचारते, काका सायली ताई कुठे आहे. तर त्याच वेळी चैतन्य म्हणतो, आली बघ तुझी सायली ताई. आता सायली येताच कल्पना ताईंना म्हणते, आई आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, अग तू आताच तर आलीयस ना, मग तुम्ही दोघं आता लगेच कुठे निघालात. अर्जुन म्हणतो, मम्मा मुलींच्या केसबद्दल अपडेट मिळाली आहे, तिथे जाऊन बघायचं आहे की नक्की काय आहे. तर अस्मिता अर्जुनला म्हणते, अर्जुन आणि 7 महिन्यांची ती आता प्रेग्नेंट आहे, मग असं असताना तिला बाहेर घेऊन जाणे योग्य आहे का. तर सायली म्हणते, अस्मिता अग मीच त्यांना म्हणाले की मी तुमच्या सोबत येते, कारण घरी राहून मला काही चैन पडणार नाही, मला काही शांतता मिळणार नाही, त्यापेक्षा मी सुद्धा त्यांच्या सोबत जाते. आता कल्पनाताई सायलीला काही बोलणार तर सायली कल्पनाताईंना म्हणते, आई प्लीज तुम्ही तरी मला थोडं समजून घ्या ना. अहो मुली अजूनही सापडल्या नाहीयेत आणि त्या जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत मी शांत नाही बसू शकत. मी कसा आराम करू सांगा ना. तर कल्पनाताई म्हणतात, हे बघ सायली, मला काही माहीत नाही, मी आता तुला कुठेही जाऊ देणार नाही आणि तसंही आता पूर्णाई उठल्या आहेत, त्या तुझी चौकशी करत होत्या, विचारत होत्या, जा त्यांना अगोदर भेटून ये. सायली म्हणते, बर मी पूर्णाजींना भेटते, पण त्यानंतर मी जाऊ ना. आता कल्पनाताईने कितीही नकार दिला तरी सुद्धा सायलीच काही मन लागत नसतं आणि सायली काही घरी थांबायला तयार नसते. तर प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, सायली अगं काय चाललंय, आमची काळजी सुद्धा विचार कर नदीचा. अगं आम्ही तुझी काळजी करतोय, हे चुकत्य का आमचं, अगं आमचा सुद्धा विचार कर. आणि हो, भलत्या ठिकाणी हट्ट नाही करायचं ग बाळा. आता सायली शांतच होते. तर अश्विन म्हणू लागतो, बाकी कोणाचं नाही, परंतु डॉक्टर म्हणून माझं तर तुला ऐकावंच लागेल. वहिनी हे बघ, आता प्लीज काही दिवस शांत घरी थांब, कुठेही बाहेर जाऊ नकोस, स्वतःची काळजी घे, आराम कर, कारण फक्त तुलाच नाही तर बाळाला सुद्धा आरामाची गरज आहे, त्यामुळे तो सुद्धा विचार कर. आता सायली सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि म्हणते, बरं ठीक आहे, मी घरी थांबते. सायली अर्जुनला म्हणते, बरं ठीक आहे, पण तुम्ही प्रत्येक गोष्टी मला अपडेट करायत राहायच्या आहेत. अर्जुन म्हणतो, हो मी सांगतो, काळजी करू नकोस. आता अर्जुन चैतन्याला म्हणतो, बरं चैतन्य चल आपण निघूयात, अगोदर आपण तुझ्या घरी जाऊयात, तू चेंज करून घे, तू फ्रेश हो आणि त्यानंतर आपण इन्स्पेक्टर सावंता सोबत आपल्याला ज्या ठिकाणी जायचं तिथे जाऊयात. चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे. असं म्हणत चैतन्य आणि अर्जुन निघालेले असतात. आता सायली थोडी निराश झालेली असते. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली अग असा तुझा चेहरा नको ना पाडूस, आम्हाला ते अजिबात पाहवत नाही. खरं तर आम्ही सर्वजण तुझ्या काळजीपोटीच बोलतोय ना की तू कुठे बाहेर जाऊ नकोस, तुला त्रास होऊ नये, तुला कोणताही त्रास झाला तर आम्हाला नाही सहन होणार. तर सायली कल्पनाताईंना म्हणते,
की आई, मला हे सगळं काही कळते, काळजी करू नका, मी पूर्णाईंना भेटून येते, असं म्हणत सायली आता पूर्णांना भेटण्यासाठी जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सचिन आता सोनीला फोन करतो आणि म्हणतो, हॅलो सोनी, आतापर्यंतच्या प्रत्येक गोष्टी आपल्या प्लॅननुसार झाल्या आहेत, परंतु सगळ्याच गोष्टी आपल्या मना आणण्याप्रमाणे जशा हव्या तशा घडल्या नाहीत. आता इथून पुढे आपल्याला जास्त सावधगिरीने वागावं लागेल, जास्त अलर्ट राहावं लागेल. तर सोनी सचिनला म्हणतो, ते सगळं ठीक आहे, परंतु येताना माझा तुझ्याकडे जो पेनड्राईव्ह आहे तो पेनड्राईव्ह घेऊन ये. मी तुला नवीन कॉन्टॅक्ट देतो. आपल्याला लवकरात लवकर मुलींना तिथे हलवावं लागेल. त्यासाठी आपल्याला आधीचा सगळा डाटा स्क्रब करावा लागेल आणि त्यानंतरच पुढचा खेळ खेळायला सुरुवात करावी लागेल. मी तुला तासाभरातच भेटतो. तर सचिन म्हणतो, बरं ठीक आहे. तर राकेश आता सचिनला विचारतो, काय झालं, सोनी काय म्हणाला. तर सचिन म्हणतो, पुढच्या 2 तासांमध्ये आपल्याला त्याला भेटायचं आहे. राकेश म्हणतो, चल मग आपण लगेच निघूया. आता सचिन पेनड्राईव्ह शोधत असतो. राकेश विचारतो, सचिन काय शोधतोयस. तर सचिन म्हणतो, अरे पेनड्राईव्ह, त्याने पेनड्राईव्ह मागितला आहे. राकेश विचारतो, अरे पण तू कुठे आहे. सचिन म्हणतो, अरे मी इथेच ठेवला होता. आता सचिनला काही त्याचा पेनड्राईव्ह सापडत नसतो. राकेश सुद्धा शोधण्यासाठी मदत करत असतो, परंतु त्या दोघांना पेनड्राईव्ह कुठेच सापडत नसतो. सचिन घाबरतो आणि राकेशला म्हणतो, राकेश, आपल्याला काहीही करून तो पेनड्राईव्ह मिळायलाच हवा, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यामुळे प्लीज शोध. आता दोघेही पेनड्राईव्ह शोधत असतात. दुसरीकडे पाहायला मिळतं इन्स्पेक्टर सावंत यांच्या मदतीने अर्जुन आणि चैतन्य त्या जागेवर पोहोचलेले असतात. इन्स्पेक्टर सावंत आता अर्जुनला म्हणतात, अर्जुन सर, ही तीच जागा आहे ज्या जागेवर सोनल आणि तो सुरेश इन्स्पेक्टर निकंप यांना सापडले होते. तर चैतन्य म्हणतो, म्हणजे इथूनच त्यांच्या अनलिगल हालचाली चालू असतील. तर अर्जुन म्हणतो, इथे आपल्याला काही ना काही माहिती नक्कीच मिळू शकते. अर्जुन म्हणतो, इथल्या केअरटेकरकडून आपल्याला नक्कीच काहीतरी माहिती मिळेल. तर आता चैतन्य अर्जुनला म्हणतो, पण अर्जुन, ही जागा तर रविराज सरांच्या मालकीची आहे ना, मग केअरटेकर त्यांनीच ठेवला असेल का. अर्जुन म्हणतो, हो, पण आता तर सिनियरला आपण काहीच विचारू शकत नाही, कारण या केसबद्दल सिनियरला काहीच माहीत नाहीये. तर चैतन्य म्हणतो, पण प्रतिमा आत्यांना काही माहीत असेल का. तर अर्जुन म्हणतो, बरं मी विचारतो, असं म्हणत आता अर्जुन प्रतिमा आत्यांना फोन करायला घेतो. प्रतिमा आत्या म्हणतात, बोल अर्जुन. तर अर्जुन म्हणतो, आत्या ऐक ना, सिनियरने त्याची प्रॉपर्टी सायलीच्या नावावर केली. त्याच प्रॉपर्टी मधील एक फ्लॅट पनवेलच्या हायवे जवळ आहे. तिथे फक्त 2 खोल्या बांधलेल्या आहेत. बाकी जागा तर मोकळीच आहे. त्याबद्दल तुला माहीत आहे का. तर प्रतिमा हत्या म्हणतात, हो रविराज, मला त्या जागेबद्दल बोलले होते. तर त्यानंतर प्रतिमा हत्या विचारतात, पण काय झालं. अर्जुन म्हणतो, पण तिथे कोणी केअरटेकर वगैरे आहे का. प्रतिमा आत्या म्हणतात, केअरटेकर हा श्रीनाथ नावाचा आहे. तर त्यानंतर अर्जुन आता त्या श्रीनाथचा नंबर प्रतिमा आत्यांकडे मागतो. तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो, असे काही नंबर रविराजने मला लिस्ट करून दिली होती, मी तुला लगेच पाठवत आहे. परंतु का रे, हे सगळं काही सायलीच्या केस संदर्भात आहे का. तर अर्जुन म्हणतो, हो. अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच आत्या, तू एवढी माहिती दिलीस. प्रतिमा आत्या म्हणतात, थँक्यू कशासाठी रे, हे सगळं काही तू माझ्या मुलीसाठी, माझ्या सायलीसाठी करतोयस ना. मग या सगळ्यात मी जर खारीचा वाटा उचलला तर काय हरकत आहे. बरं ठीक आहे, जे काही करशील ते सांभाळून कर. तर आता प्रतिमा आत्यांनी अर्जुनला श्रीनाथचा नंबर पाठवलेला असतो, पण श्रीनाथ फोन उचलत नसतो. चैतन्य विचारतो, काय झालंय. तर अर्जुन म्हणतो, फोन उचलत नाहीये तो, पण मी तुझ्याकडे नंबर देऊन ठेवतो, तू सतत
त्याला फोन करत चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे. तर इन्स्पेक्टर सावंत यांचा तिथे असणाऱ्या कॅमेराजवळ लक्ष जातो. इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, अर्जुन सर, तो कॅमेरा पाहताय ना? कोणीतरी आकाशाकडे त्याची दिशा करून ठेवली आहे. तर अर्जुन म्हणतो, हो, हे सगळं ज्या व्यक्तीने घडवून आणलं त्याने अगदी सगळं काळजीपूर्वक हाताळलं आहे. कोणताही पुरावा मागे न सोडण्याचा त्याचा हेतू होता. परंतु कोणताही क्रिमिनल एखादा पुरावा तर मागे सोडतोच, आणि तोच पुरावा आता आपल्याला शोधायचा आहे. आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना विचारतो की बरं आपल्याला आता आत जाता येईल ना? तर ते म्हणतात की हो, काहीच हरकत नाही आता ते शोध घेण्यासाठी. तिघेही त्या जागेवर निघून जातात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली किचनमध्ये काम करत असते, पण तिचा लक्ष मोबाईलमध्ये असतो. अर्जुनच्या फोनची मेसेजची ती वाट पाहत असते. तर आता सायली सूप बनवत असते. अश्विन म्हणतो, वाह, काय घमघमाट सुटलाय, असं झालंय की कधी एकदा मी सायली वेणीच्या हातच सूप पितोय. तर कल्पना ताई म्हणतात, सगळं काही ठीक आहे रे, पण या सायलीला आराम करायला सांगितलं तर ती आरामच करत नाहीये. मी तर तिला सांगून सांगून थकली आहे. सायलीचा काही लक्ष नसतो. श्वेता सायलीला म्हणते, सायली ताई, कल्पना मावशी तुझ्याशी बोलतायत. सायली म्हणते, आई काय झालं? तर त्यावेळी कल्पना ताई म्हणतात, अगं मी तुला हेच म्हणतीय की तू आराम कर, तू ऐकतच नाहीयेस. तर सायली म्हणते, माझ्या हातच खाल्यावर तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो की नाही? मग तोच आनंद पाहण्यासाठी मी हे सगळं काही करत असते. तो आनंद पाहूनच मला तृप्त वाटत असतं. तर दुसरीकडे अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो, पोलिसांनी शोध घेतलाच असेल. आय एम व्हेरी शुअर की इन्स्पेक्टर निकम यांनी या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पडताळून पाहिल्या असतील, परंतु मला असं वाटते की इथे आपल्या हाती काहीतरी पुरावा नक्कीच सापडेल. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे शोधा, मी आतमध्ये शोधतो, असं म्हणत अर्जुन, इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य या सगळ्यांची शोधाशोध सुरू असते. आणि ही शोधाशोध करत असताना अर्जुनच्या हाती एक पेनड्राईव्ह लागतो. तर येणाऱ्या भागामध्ये आपल्याला